आता आपण आहोत चास माळुंगे या प्रमुख जिल्हा मार्गावरती। या जिल्हा मार्गाचे विकास कामासाठी निधी मंजूर होऊनही अद्यापही या रस्त्याचं काम झालेलं नसल्याने रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यातून प्रवाशांना, कामगारांना किंवा ग्रामस्थांना येताना खूप मोठा समस्याचा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ बुट्टे पाटील आहेत। काय सांगाल भाऊ, या रस्त्याची काय परिस्थिती आहे, का काम अडलेले आहे? सदर रस्ता माळुंगे, आंबेठाण, कोरेगाव, किवळे, कडूस आणि चास असा प्रमुख जिल्हा मार्ग 18 हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे। हा रस्ता कोरेगाव किवळे या अंतरामध्ये आपण आता उभे आहोत। हा रस्ता सगळ्या शेतामधून जाणार आहे, दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र आहे आणि चास, कडूस, वाडा या परिसरातले कामगार मोठ्या प्रमाणात चाकण इंडस्ट्रीमध्ये जातात। शेतमालाची मोठी वाहतूक इथं असते, बागायत क्षेत्र आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक या रस्त्यावरून होते। हा रस्ता करत असताना PMRDAने 2 वर्षापूर्वी हा रस्ता 2.5-3 वर्षापूर्वी हा रस्ता मंजूर केला। हा रस्ता मंजूर करत असताना त्यांनी डांबरीकरणाचं धरलेलं होतं आणि डांबरीकरण इथं काही टिकणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केली की हे जे 900 मीटर अंतर आहे, हे 900 मीटर अंतर हे कॉन्क्रीटचं केलं पाहिजे। कारण यापूर्वी PMRDAने जे या रस्त्यातलं अंतर डांबरीकरणाचं केलेलं आहे तो पूर्ण रस्ता उखडलेला आहे। पुढच्याच वर्षी एका वर्षात सगळा रस्ता उखडला आणि आता त्याचे खड्डे भरत आहेत, ते पण नीट भरले जात नाही। आता हे जे 900 मीटर अंतर आहे किवळे ते कोरेगाव या दरम्यान कॉन्क्रीट केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून हे इस्टिमेट या ठिकाणचं बदलण्यात आलं, कॉन्क्रिटीकरण धरण्यात आलं। 900 मीटरसाठी 2.5-2.3 कोटी रुपये खर्च होणार आहेत। परंतु आता जे कंत्राटदार आहेत त्यांना 1 वर्ष कामाची मुदत आहे, परंतु आता 6 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला, पूर्ण उन्हाळा गेला ज्या काळामध्ये या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं। कारणं रोज नवीन नवीन ऐकायला मिळतात आणि याच्यामध्ये तांत्रिक चुका अनेक आहेत। एक तर PMRDA इकडं कायमचा स्टाफ नाही, शाखा अभियंता, उपअभियंता हे कंत्राटी पद्धतीने PMRDA भरतं, त्यांच्याकडे तज्ज्ञ मनुष्यबळ कमी आहे। या रस्त्याची त्यांना डिटेल्स माहिती नाही। बांधकाम खात्याचा हा रस्ता आहे, हा रस्ता पूर्ण खालपर्यंत हे सगळं उकरावं लागणार आहे, माती काढावी लागणार आहे आणि मग त्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवून कॉन्क्रीट करावं लागणार आहे। आणि आता पावसाळ्यात जर कॉन्ट्रॅक्टर काम करायला गेलं तर ते करताच येणार नाही। ते शेतकरी बांधव आहेत, दोन्ही बाजूला शेती आहे, काळी जमीन आहे आणि त्यामुळं आता पावसाळ्यात त्याचं काम होऊ शकत नाही। आम्ही PMRDAला विनंती केली की तुम्ही पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही या रस्त्याचं माती काढून टाका, त्याची हाईट वाढवून घ्या आणि नंतर मग तुम्ही त्याचं कॉन्क्रिटीकरण करा। आता PMRDAकडून सांगितलं जातं की याच्यामध्ये नवीन टेक्निक वापरलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे तो रस्ता 10 वर्ष देखभाल दुरुस्तीला कॉन्ट्रॅक्टरकडे आहे। ते आम्हाला मान्य आहे, कॉन्ट्रॅक्टरने देखभाल दुरुस्ती केलीच पाहिजे, परंतु आता जर 2-3 वर्ष लोक याचे हाल काढतायत आणि या पावसाळ्यात तर रस्ता प्रचंड खचणार आहे। म्हणजे आम्हाला सांगायला लाज वाटते की हा रस्ता PWDचा प्रमुख जिल्हा मार्ग आहे। पानंद रस्त्यापेक्षा वाईट अवस्था या रस्त्याची आता आहे, कुठेही डांबर रस्त्यावर शिल्लक नाही, पूर्ण त्या ठिकाणी माती आणि मुरुम आहे, सगळे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता बंद पडणार आहे। PMRDAच्या आयुक्तांना माझी विनंती आहे की तुम्ही कधीतरी या विषयाच्या खोलात जा की आपल्याकडे तज्ज्ञ मनुष्यबळ आहे का, PWDशी आपण संपर्क करतो का, आपले कंत्राटदार काम घेतात ते करतात का, वेळेत करतात का, कोणत्या क्वालिटीचं करतात। PMRDAकडे क्वालिटी चेक करण्याची काही यंत्रणा नाही आणि त्यामुळं PMRDAचं नाव यामुळं खराब होत चाललेलं आहे। PMRDAच्या आयुक्तांना आणि चीफ इंजिनियरला माझी विनंती आहे, जरा या तुम्ही रस्त्यावरती रस्ते बघा, मग तुम्हाला कळेल काय सुधारणा करायला लागणार आहे। तुम्ही तिथं PMRDAच्या कार्यालयात बसून वेगवेगळे निर्णय करता आणि त्याचं त्या ठिकाणी भोगावं लोकांना लागतंय। मग PMRDA आलं कशासाठी आलं, ही ट्रॅफिक कमी व्हावी, लोकांच्या सोयी व्हाव्या, नागरी सुविधा वाढाव्यात म्हणून PMRDA आलं। आता PMRDA येऊन जर लोकांचे हाल होणार असतील तर मग काय फायदा आहे? जर कॉन्ट्रॅक्टर शिरजोळ झाला असेल, कॉन्ट्रॅक्टर जर अधिकाऱ्यांचं ऐकत नसेल आणि 8-8 महिने काम करत नसेल तर मग त्या ठिकाणी न्याय कोणाचा मागायचा? आणि म्हणून PMRDAच्या आयुक्तांनाच माझी विनंती आहे की तुम्ही एकदा उन्हात या, रस्त्यावरती या आणि बघा या रस्त्याची अवस्था काय आहे। नक्कीच बुट्टे पाटील यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या, या स्थानिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याची गरज आहे। आपल्यासोबत येथील स्थानिक शेतकरी आहेत, त्यांना विचारूया की तुम्हाला कधीपासून हा त्रास होतो आणि काय तुमची मागणी आहे, काय सांगा? हो, आम्ही 2 वर्ष 3 वर्ष ऐकतोय हा रोड होतोय ते आता कोणा आमच्या पुढारीच चांगलं दिसणार आम्हाला, कोणाकडे जावं आम्ही? आता एक भाऊ आहेत, आता किती वेळा भाऊचं तरी काय इथं हे आता एवढं 2-3 कोटीचं काम आहे, आता कसं काय तरी सांगावं? एवढं रस्त्यावर हाल चाललंय लोकांचं आणि आज माणसाला पाणी आणता येणार का, काय वाटा येणार? आता पाऊस जर लागला तर कुठे एवढं पाणी सुटतं, अक्षरशः मग हे माणसाला सुद्धा चालता यायचं नाही, औंधा तर चालताच यायचं नाही। आता ही शेजारी गटर बघा, ही
राहिले का काही त्याचं आता हे पाणी कुठे का जाणार सगळं अख्खं रोडवरती हां काय करायचं आम्ही सांगा तुम्ही आता एकंदरीतच रस्त्याची दुरावस्था खूप वाईट आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनासुद्धा खूप तीव्र आहेत. आपल्यासोबत अजूनही स्थानिक शेतकरी आहेत. काय सांगाल तुम्ही, काय अडचण आहे तुमची नेमकी? गेल्या 4-5 वर्षापासून या रोडचं नाही आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करतो आहे, पण रोडचं कुणीच काही दाद देत नाही. कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे शेतकऱ्यांचं तर ऐकतच नाही. तो कधी येतो कधी जातो, काहीच हे घेत नाही फॉलोअप. आणि इथं काही आता कोणाचं काही चाललं, कोणी त्या रोडकडं कोणाकडे गेलं तो म्हणणार आमच्याकडं नाही, यांच्याकडं नाही. त्यामुळं आज आम्ही भाऊंकडे गेलो आहे. भाऊंना सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे, आज आम्हाला कवर करून द्या पावसाच्या आधी. भाऊ या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे. आमची एवढीच इच्छा आहे हा रोड लवकरात लवकर करावा आणि तो चांगल्या दर्जाचा करावा. कारण काही कोणी पण येतं आहे उकरतं इकडं होती. वडापाववाल्यांनी आज 3-4 दिवस झाले पूर्णपणे उकरायचं रोडनी काम चालू केलेलं आहे. किती दिवस आम्ही एक सहन करायचा, नाही तर आम्ही एक दिवस आंदोलन मोठं उभारणार इथं. रोडवरती डायरेक्ट आम्ही सगळे बसणार आहे. शेतकऱ्यांना ही सगळी वस्तीतले सगळे शेतकरी यांना सगळ्यांना हा मोठा त्रास आहे. त्यामुळे आमची एवढीच इच्छा आहे हा रोड लवकरात लवकर करावा आणि तो चांगल्या दर्जाचा करावा, एवढीच विनंती आहे. एकंदरीतच स्थानिक शेतकऱ्यांची ग्रामस्थांची अशी मागणी आहे की रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं व्हावा आणि लवकरात लवकर व्हावं अशी मागणी केली जात आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचं काम तातडीने मार्गी लावावं अशी मागणी ग्रामस्थांची आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.